मैत्रिणींनो, तुम्ही सुशिक्षित, सुंदर आणि सुगरण गृहिणी आहात. पण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जी धावपळ होत असते त्यांनी शरीर थकून जाते, शिवाय मनही थकते. मग अशातच कोणी काही जरी बोलले तर मनाला लगेच लागते आणि मन नाराज होते. पण आपल्याला नेहमी खुश, आनंदी आणि हॅप्पी राहायचं आहे. मग तुम्हाला प्रश्न पडतील की आनंदी कसे राहायचे, हॅप्पी कसे राहायचे अशा वातावरणात. मी तर अशा सिच्युएशनमध्ये आहे जिथे ना मी खुश राहू शकते ना आनंदी राहू शकते. तर आपण याच विषयावर आज बोलणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कधी कधी आपल्याला असं वाटतं ना आपण खुश, ना आनंदी, ना कधी व्यक्त होऊ शकत. दैनंदिन जीवनात महिलांना अनेक कर्तव्ये पार पाडावी लागतात. मग या रोजच्या धावपळीत घरच्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण स्वतःला आनंदी ठेवणे खूपच गरजेचं आहे. तुम्हाला कधी कधी खूप थकल्यासारखे, चिडचिड झाल्यासारखं वाटतं आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्या टिप्स वापरून तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये खूप आनंदी, हॅप्पी आणि पॉझिटिव्ह राहू शकाल. तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी तर आहात, पण तुम्हाला या गोष्टी सुद्धा फॉलो केल्या तर तुमचं आयुष्य परिपूर्ण तर होणारच आहे आणि तुम्ही आनंदी, हॅप्पी राहणार आहात. चला तर मग पाहूया आनंदी आणि हॅप्पी राहण्याच्या टिप्स. सर्वात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे आपल्या आजमध्ये जगा. कारण आजकाल आपण काय करतो की आपण उद्या काय होईल यापेक्षा आत्ता काय चाललं आहे यावर लक्ष न देता काल काय झाले, उद्या काय होणार यावरच जास्त आपण विचार करत राहतो. कधी कधी आजचा आपला दिवस चांगला असून देखील आपण त्याचा आनंद घेतच नाही. आपण पुढच्या गोष्टीचा, पुढच्या दिवसाचा विचार करत बसतो. म्हणूनच काल काय झाले आणि उद्या काय होईल यापेक्षा आत्ता काय चाललं आहे, आज काय चाललं आहे याकडे लक्ष द्या. कारण कधी कधी आजचा आपला काळ चांगला जरी असला तरी तो आनंद न घेता उद्याच्या दिवसाचा आपण विचार करत बसतो. तर तुम्ही कधीच आनंदी तसे राहू शकत नाही. म्हणूनच आपल्या आजमध्ये जगायला शिका. मग तो चांगला काळ असो वा वाईट काळ असो. चांगला काळ असेल तर आनंदी राहा आणि वाईट काळ असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधना. नक्कीच तुम्हाला यश येईल. आणि काल काय झालं याचा विचार करत बसू नका आणि दुःखी होऊ नका. होऊन गेलेला काळ तर आपण बदलू शकत नाही. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा आणि जगायला सुरुवात करा. नक्कीच तुम्ही आनंदी आणि पॉझिटिव्ह फील कराल. नंतरची टिप म्हणजे तुलना टाळा. मैत्रिणींचे, शेजाऱ्यांचे, नातेवाईकांचे स्टेटस आपण पाहत राहतो. सोशल मीडियावरचे इतरांचे फिल्टर लावलेले आयुष्य आपण पाहत राहतो आणि ते पाहूनच स्वतःला आपण कमी लेखू लागतो. पण स्वतःला कमी लेखू नका. आपले जसे आहे ना त्यामध्ये खुश राहा. म्हणूनच दुःखी होऊ नका, जलसी फील करू नका. त्यामुळे तुमचे मन देखील दुःखी होणार आहे. तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येणार आहेत आणि आपण जसे आहोत त्यामध्ये आपण खुश राहू शकत नाही. त्याच्यामुळे आपण जसे आहेत, ज्या परिस्थितीमध्ये आहे ते स्वीकार करा आणि आपले जसे आहे त्यामध्ये आपण ठीक आहोत, खुश आहोत हे फील करा. मी जसे आहे तशीच ठीक आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये ठीक आणि खुश आहे असे फील करा. मी देखील कोणापेक्षा कमी नाही, माझे देखील काही कमी नाही, स्वतःला ठामपणे सांगा. आणि तुमच्याकडे जे आहे, जेवढे आहे, जसे आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी राहा, खुश राहा. बघा, आपोआप तुम्हाला आनंदी आणि पॉझिटिव्ह वाटू लागेल. त्यानंतरची महत्त्वाची टिप म्हणजे नवीन काहीतरी शिकत राहा. बघा, आपण काहीतरी नवीन शिकलो, नवीन कला, रेसिपी किंवा डिजिटल स्किल असो, ते शिकत राहिलं ना आपला मेंदू तल्लख राहतो, फ्रेश होतो आणि अपडेट राहतो. काहीतरी नवीन करण्याचा, नवीन शिकण्याचा आनंद मिळत राहतो आणि मनामध्ये एक पॉझिटिव्ह फील होतं की आपण काहीतरी करत आहोत, आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्याच्यानंतरची महत्त्वाची टिप म्हणजे कृतज्ञता बाळगा. नेहमी आपण काय करतो, देवाला किंवा स्वतःच्या नशिबाला दोष देत राहतो आणि मग काय चांगलं झालेलं आहे स्वतःच्या नशिबाला दोष न देता, देवाला दोष न देता आपल्याकडे जे आहे, जेवढं आहे त्याबद्दल देवाची धन्यवाद माना. आपल्या आजच्या दिवसाला आपण बदलण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. यामुळे चेहऱ्यावर तेज येते, मनात उत्साहपणा येतो, डिहायड्रेशन होत नाही आणि आपल्याला ऐकल्यामध्ये आलेली जाणवते. पुढची टिप म्हणजे जी मी तुम्हाला कायम देत राहते, स्वतःचेच कौतुक करा. बघा, आपले कोणी कौतुक करेल ह्याची अपेक्षा तुम्ही धरू नका किंवा ह्याची वाट पण बघू नका. तुम्ही कधी आरशात उभे राहून स्वतःशी बोलता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आरशासमोर उभे राहून स्वतःशी बोलायला शिका. स्वतःलाच म्हणा, मी खूप सुंदर आहे, मी खूप खुश आहे आणि माझे काम मी खूप सुंदर करत आहे. म्हणूनच स्वतःचे कौतुक करून तर बघा, किती छान फील होईल. आपले कौतुक कोणी करण्यापेक्षा स्वतःचे स्वतः कौतुक केले तर खूपच छान आहे.
कारण कोणी कौतुक करत नसेल तर हरकत नाही ना, स्वतःचे कौतुक स्वतः करा. यामुळे तुम्हाला छान फील होईल, आनंदी आणि पॉझिटिव्ह वाटेल. मान्य आहे की आपले कौतुक दुसऱ्यांनी केले तर छान वाटते, पण कधी कोण करतच नसेल तर त्याची वाट काय बघायची. स्वतःचेच कौतुक स्वतः करा. ही टिप तुम्ही वापरून बघा तुम्ही किती खुश राहाल. पुढची टिप म्हणजे पुरेशी झोप घ्या. तुम्हाला जर आनंदी आणि फ्रेश राहायचं असेल ना, तर पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. किमान 7 तासांची झोप तरी तुम्ही खूप घेतली पाहिजे. मेंटल स्लीप त्या झोपेला म्हटलं जाते. पहा, पुरेशी झोप घेतल्याने मेंदू, शरीर, मन, आरोग्य सुधारते आणि त्यामुळे आनंदी, फ्रेश, पॉझिटिव्ह राहायला मदत होते. झोप पुरेशी नसेल तर चिडचिड, थकवा, अस्वस्थता जाणवते. त्यामुळे आपल्याला जडपणा आपल्यामध्ये आलेलं जाणवतं. त्यामुळे पुरेशी झोप घेणे खूपच गरजेचं आहे. त्यानंतरची टिप म्हणजे मी टाईम ठेवा. रोज किमान 15 मिनिटं तरी स्वतःसाठी वेळ काढा. फोन बाजूला ठेवा आणि निवांत शांत बसा. रिलॅक्स फील व्हा. यामध्ये तुम्ही मेडिटेशन करा किंवा शांत सॉफ्टली संगीत ऐका किंवा दुसरं कोणतेही तुमची जी आवडीची गोष्ट आहे ती करा. शांतपणे करा. त्यावेळेस तुमच्याकडे ना मोबाईल हवा आहे, ना कोणतं डोक्यामध्ये टेन्शन, विचार हवा आहे. निवांत रिलॅक्स बसा. ह्या 15 मिनिटामध्ये तुम्ही तुमचं शरीर, तुमचं मन पूर्णपणे तुम्ही रिकवर करू शकता. पहा, ही टिप तुम्ही वापरून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की फायदा झाला आहे की नाही. त्यानंतरची महत्त्वाची टिप म्हणजे मदत मागायला लाजू नका. आपल्या माणसांची मदत मागण्यात कसलाच संकोच करू नका. मदत घेतल्याने कामाचा ताण कमी होतो, आपला स्ट्रेस देखील कमी होतो. मान्य आहे की बरेच महिलांना मदतीला कोणी नसतं, पण ज्या महिलांना मदतीला कोणीतरी असतं ना, त्यांच्याकडून मदत मागायला अजिबात संकोच करू नका. बघा, मदत मागितल्याने कमीपणा तर येत नाही, उलट तुमचा कामाचा स्ट्रेस कमी होतो. माझ्या गोड मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, घराची लक्ष्मी तुम्ही आहात आणि लक्ष्मी जर आनंदी असेल ना, तर अख्खं घर आनंदी राहणारच. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थीपणा नाही, तर ती तुमची गरज आहे. यातली कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला गृहिणी फॅशन लाईफ चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपल्या या गृहिणी फॅशन लाईफ चॅनेलवरती खूप नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत असतात. महिलांसाठी, गृहिणींसाठी आपण व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले व्हिडिओ डेली पाहत राहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आपले खूप दिवस व्हिडिओ येत नव्हते, त्याला काही थोडंसं पर्सनल कारण होतं. बघा, सुट्टी लागलेली आहे, त्याच्यामुळे सुट्टींमध्ये सर्व इकडे तिकडे जातात, त्याच्यामुळे आपण काही व्हिडिओ टाकू शकलो नाही. पण इथून पुढे आपले डेली व्हिडिओ येत राहतात. दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान आपले व्हिडिओ येतील. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ रोज पाहायला अजिबात विसरू नका आणि छानशी कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे, सर्व माझ्या गोड ताईंचे धन्यवाद.